प्रल्हाद एक टाळी सर्वांनी वादा भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आला हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आला भक्त प्रल्हाद लहानचा मोठा 1 2 3 4 5 6 वर्षाचा आवाज येत होता मोठा होऊ लागला वाढू लागला वाढल्यानंतर भक्त प्रल्हाद सात्विक घराण्यामध्ये जर आई पवित्रवान पुण्यवान असल्यामुळं भक्त प्रल्हादाचं भजन सुरू होतं भक्त प्रल्हाद नारायण श्रीमद भजन भजन सुरू झालं पण भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूला हे सहन झालं नाही हिरण्यकशिपू म्हणे अरे माझं वाक्य आहे कोणाला नाव घेऊन द्यायचं नाही आणि माझ्या राज्यामध्ये कोणी नाव देखील घेत नाही पण तू माझ्या पोटी जन्माला येऊन माझं ऐकत नाही असं म्हटल्यानंतर जय हो असं म्हटल्यानंतर हिरण्यकशिपूचं पण तरी नाही उकळत्या पाण्यात नाम घेऊ लागला उकळत्या पाण्यामध्ये टाकलं पण भक्त प्रल्हादाने नाव सोडलं नाही नारायण श्रीमद हत्तीच्या पायाखाली दिलं होलिका नावाच्या तिच्या हातामध्ये दिलं तरी मागे पुढे उभा राहील सांभाळीत आली आघात निवारावा प्रत्येक दुःखातून माझ्या पंढरीश परमात्म्याने त्याला बाहेर काढलं प्रत्येक दुःखातून बाहेर काढलं आणि नवे नवे विष देखील दिलं पण एक नारायण नारायण श्रीमंत नारायण 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 काळिया नारायण